दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। लक्ष्मण हाके यांची वडीगोद्रीमध्ये जाऊन हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे आणि त्यासाठी आता हे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। दरम्यान सरकारचं हे शिष्टमंडळ इथे पोहोचणार असल्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था इथे ठेवण्यात आलेली आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सरकारचं शिष्टमंडळ आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेलं आहे। इथून ते वडीगोद्रीकडे रवाना होणार आहे आणि तिथे लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे। गेल्या 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालंय। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि गोपीचंद पडळकर, त्यासोबत उदय सामंत आणि अतुल सावे असे मंत्री आणि आमदार दाखल झालेले आहेत। हे सगळेजण आता वडीगोद्री इथे जाणार आहेत, कारण 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे दोघं तिथं उपोषण करत आहेत आणि त्या उपोषण सोडण्यासाठी ते विनंती करण्यासाठी तिथं जाणार आहेत। सोबतच काल जे राज्य सरकारच्या वतीनं शिष्टमंडळाची बैठक झाली होती, त्या बैठकीनंतर जे काही मुद्दे चर्चेला आले होते त्या मुद्द्यांचा विषय तिथं चर्चेला जाणार आहे आणि त्या निमित्तानं हे सगळं शिष्टमंडळ आता दाखल होण्यासाठी विमानतळावर आलेलं आहे। काही मिनिटातच ते वडीगोद्री इथं जातील आणि लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्याशी चर्चा करतील। त्यानंतर उपोषणाबाबतचा निर्णय त्यांचा होणार आहे। आता या क्षणाला आपण स्क्रीनवर बघतोय की उदय सामंत आहेत, प्रकाश शेंडगे आहेत, त्याचबरोबर छगन भुजबळ आणि गिरीश महाजन हे मंत्री इथं दाखल झालेले आहेत आणि आता हे सगळेजण जाणार आहेत। काल असं सांगण्यात आलं होतं की सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये ओबीसीचे प्रश्न सगळे मार्गी लावले जातील, मराठ्यांच्या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्या कुणबी नोंदींवर आक्षेप घेतला होता सगळ्या शिष्टमंडळ पदाधिकारी। आता आपल्यासमोर धनंजय मुंडे सुद्धा दिसत आहेत, धनंजय मुंडेही आलेले आहेत। तर कालच्या चर्चेमध्ये जे महत्त्वाचा मुद्दा होता की ज्या कुणबी नोंदी जवळपास 54 लाख मिळाल्या आहेत, त्यातील अनेक नोंदी ह्या खोट्या आहेत आणि त्या नोंदी वर आधारीवर जे प्रमाणपत्र घेतले गेले आहेत ते प्रमाणपत्र रद्द करावं आणि ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या सुद्धा रद्द कराव्यात अशी मागणी केली होती। त्या संदर्भातला विचार सरकार करणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं। तशी माहिती काल मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमाला दिली होती। या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या विषयांचा सारासार चर्चा ही वडीगोद्री इथं सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर उपोषणाबाबतचा निर्णय होईल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या क्षणाला राज्य सरकारच्या वतीनं एक शिष्टमंडळ, त्यामध्ये ओबीसीच्या नेत्यांचा समावेश आहे, जे काल चर्चा झाल्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ आहे आणि विशेष म्हणजे काल ओबीसीच्या वतीनं जे शिष्टमंडळ होतं त्या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी आहे। आता आपण छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर बघतोय की स्क्रीनमध्ये दिसत आहेत की अतुल सावे, प्रकाश शेंडगे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर इतके नेते हे दाखल झालेले आहेत। आता हे नेते इथून निघतील, एक साधारणतः 40 मिनिटांमध्ये ते वडीगोद्री इथं जातील आणि त्या उपोषणाबाबत नेमकं काय पुढचं पाऊल टाकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी वर्सेस मराठा आंदोलन असा संघर्ष पेचप्रसंग आता राज्य सरकारच्या समोर आलेला आहे आणि तो सोडवायचा कसा एक प्रश्न राज्य सरकारच्या समोर आहे आणि त्या निमित्तानं आता आजच्या उपोषणाच्या निमित्तानं हे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आहे आणि सोबतच ओबीसी समाजाच्या घटकातील प्रमुख जे नेते आहेत त्यांचं सुद्धा शिष्टमंडळ आहे। या शिष्टमंडळाकडून या आंदोलनाबाबतची दिशा कशी ठरवली जाईल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण 13 जुलैपर्यंत मराठा समाजाला सगळे सोयरेच्या संदर्भात राज्य सरकारला काहीतरी निर्णय द्यावा लागणार आहे। कारण 27 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयरे बाबतचा एक पत्र मनोज जरांगे पाटील यांना त्यावेळी उपोषणाच्या वेळी, त्या आंदोलनाच्या वेळी दिलं होतं। त्यानंतर पुन्हा आंदोलन उपोषण केल्यानंतर 13 जून रोजी या संदर्भातला निर्णय झाला होता। सरकारने आश्वासन दिलं होतं की 13 जुलैपर्यंत राज्य सरकार सगळे सोयरे संदर्भातचा अध्यादेशासंदर्भातचा निर्णय घेईल, त्याची पूर्ण छाननी केली जाईल। कारण जानेवारी 27 पासून ते आतापर्यंत
ज्या सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यांवर ज्या अगदी माधव, अध्यादेशांवर आपण असेच आमच्याशी जोडले राहा. दरम्यान या संदर्भात छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात. त्यानुसार त्याने आज उपोषण सोडावं म्हणून आम्ही पहिल्यांदा संभाजीनगरला जातो आहोत आता पहिल्यांदा, आणि मग नंतर तिथून येताना परतीवर पुण्याला जाऊन मंगेश ससाणे यांच्या उपोषण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि मग मुंबईला येणार. मात्र एकूणच खबरदारी जर बघितली तर एकूण छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला दिसून येत आहे. आता छत्रपती संभाजीनगर तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आता सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. उदय सामंत, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, छगन भुजबळ संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत. संभाजीनगर विमानतळावर सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर प्रकाश शेंडगे, अतुल सावे, गोपीचंद पडळकर आणि संदीपान भुमरे हे सुद्धा आता संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात ते वडीगोद्रीकडे रवाना होतील आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांची भेट घेतील आणि त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न करतील. आजच त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सुद्धा सरकारच्या वतीनं विनंती केली जाणार आहे.